अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामधील सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी भागात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शहापूर, रुपागड, उमरा, जितापूर, शहानूर, खैरखेड, पोपडखेड या भागात गेल्या काही 2 ते 3 महिन्यापासून वाघाचा सततचा हल्ला होत आहे। रविवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आदिवासी शेतकरी मैदानात गव्हाला पाणी देताना हुसेन मैताब वय 48 वर्ष आणि त्याचे 2 मुले नैतिक आणि विठू याच्यावर वाघांनी हल्ला केला। शेजारी आदिवासी नागरिकांचा आरडाओरड्यामुळे वाघ पळून गेला आणि 3 जणांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर अकोला रेफर केले गेले। ही माहिती तात्काळ वन विभागाला पांडुरंग तायडे, सुभाष सुरतने आणि सरपंचपती विनायक सुरतने यांनी दिली। या पहाडी भागात यापूर्वी वाघांच्या हल्ल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले, परंतु कोणालाही नुकसान भरपाई मिळालेली नाही। संतप्त आदिवासी नागरिकांनी वन विभागाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। शहापूर, रुपागड येथे वनपरिक्षेत्र अधिकारी ताप्यासह घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा पाहणी केली। सरपंच राम मंगळे यांनी वन विभागाकडे तक्रार दाखल केली असून आदिवासी नागरिक आणि महिलांनी मागणी केली आहे की या पत्तेदार वाघ आणि अन्य वन्य हिंसक प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त केला पाहिजे। महाराष्ट्र T24 करिता सचिन पाटील, अकोला। आज सकाळी 9:30 वाजता माझ्या काकावर हुसेन मैताब सुरतने वाघाने हल्ला केला। तेले तिथून सरकारी दवाखान्यामध्ये आणलं, उपचार चालू आहे। आतापर्यंत 8 दिवस झाले वाघ शेतात चालूच आहे। त्याचे पोरं 2 नैतिक त्यानं त्याले समजा वाचवला, ते पोरं चांगले आहे। या अगोदर वन्य प्राणी किती वेळा हल्ले झाले, त्यांची आजपर्यंत मदत भेटली का वन विभागाकडून? नाही। बरं, वन विभाग तिथं कधी पोहोचला? बरं, वन विभागाकडून कोणतीच माहिती नाही का? मदत नाही भेटली, मदतही नाही। बरं, गस्त रात्रीची काहीच नाही। तुम्हाला काय अपेक्षा आता वन विभागाकडून? आम्हाला एवढंच आहे, खर्च गिरच हे भरून देवा। हे আপনার হন কামত লগাও আজই কল করক 1-800-313-1212 লো।